नमस्कार मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नॉन टी ओ डीचा कन्झ्युमर कसा भरायचा ते आपण बघितलं होतं. आता आपण टी ओ डीकडे वळूया. टी ओ डी फॉर्मॅटमध्येच ॲक्च्युली जास्त काही करेक्शन्स आहेत. ठीक आहे. सो टी ओ डी फॉर्मॅटमध्ये पहिले जे कॉलम्स आहेत ते अगदी सेमच आहेत नॉन टी ओ डीप्रमाणेच. बिलिंग युनिट, कन्झ्युमर नंबर, डिस्कनेक्शन डेट, डिस्कनेक्शन रिझन आणि असेसमेंट रिक्वायर्ड येस किंवा नो. सो आता आपण एक कन्झ्युमर मी सॅम्पल याच्यामध्ये भरलेला आहे. कसं भरायचं याच्यामध्ये आपण ते बघूया. कन्झ्युमर नंबर माझे 12 कॅरेक्टर्स, डिस्कनेक्शन डेट 8 कॅरेक्टर्स, डिस्कनेक्शन रिझन कोड 2 कॅरेक्टर्सचा, असेसमेंट रिक्वायर्ड म्हणजे 1 कॅरेक्टरची येस किंवा नो. आता मी इथे असेसमेंट रिक्वायर्डमध्ये येस करतो. आता असेसमेंट रिक्वायर्डमध्ये आपल्याला याच्यामध्ये येस करायचं आहे. दोन्ही केस आपण बघूया, असेसमेंट रिक्वायर्ड येस आणि नो. आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा आपण असेसमेंट रिक्वायर्ड येस म्हणतो ते आपण कोणत्या केसमध्ये म्हणतो की ज्या केसमध्ये आपल्याकडे त्या मीटरचं फायनल रीडिंग अवेलेबल नाही आहे, त्या केसमध्ये आपण त्याला असेसमेंट रिक्वायर्ड येस करतो. मग असेसमेंट रिक्वायर्ड येस केल्यानंतर त्याला जर आपल्याला असेसमेंट भरायची असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल मला वाटतं की त्या कन्झ्युमरला 50 किंवा 100 किंवा 150 किंवा 400 500 जे पण असेल तेवढ्या युनिटचं त्याला जर बिल जनरेट करायचं आहे, सो मला ते असेसमेंट रिक्वायर्डमध्ये काय करायला लागेल, पहिले सिलेक्ट करायला लागेल येस. आता असेसमेंट रिक्वायर्डमध्ये येस सिलेक्ट केल्यानंतर पहिला जो कॉलम आहे तुम्ही बघू शकता, कॉलम नंबर एफ मी हायलाईट केला इथे ग्रीनमध्ये. कॉलम नंबर एफपासून ते कॉलम नंबर AA जे मी ग्रीनमध्ये हायलाईट केलेले आहेत, एफ आणि AA हे कॉलम फक्त आणि फक्त असेसमेंटसाठी आहेत. म्हणजे जर असेसमेंट रिक्वायर्डमध्ये मी येस केलं तर मला एफपासून ते AA कॉलम भरायचे आहेत. त्या पुढचे जे कॉलम आहेत ते मला भरायचे नाही आहेत. तिथे मी सगळं 00 एंटर करू शकतो किंवा ते कॉलम मी ब्लँक ठेवू शकतो किंवा मी ते कॉलम हाईड करू शकतो इन केस ऑफ असेसमेंट रिक्वायर्ड येस. सो असेसमेंट रिक्वायर्ड येसमध्ये डेटा कसा भरायचा ते आपण बघूया. असेसमेंट रिक्वायर्ड मी येस केलेला आहे. पहिला जो कॉलम आपला आहे तो आपण बघूया पहिले सोलरच्या कन्झ्युमरसाठी कसा डेटा भरायचा. सर जो तुम्ही पहिला कॉलम बघितला सो तो आहे आपला इम्पोर्ट मीटरचा ओल्ड मीटर असेसमेंटच्या युनिटचा समेशन म्हणजे काय थोडक्यात मित्रांनो, तर टोटल ऑफ ऑल रीडिंग त्याची जे टोटल अवेलेबल आहे स्लॉट, त्या स्लॉटची टोटल रीडिंग. आता KWH, KVH, RKVH, सो हे प्लास पद्धतीमध्ये मला याच्यामध्ये डेटा एंटर करायचा आहे. सो डेटा एंटर करताना KW माझ्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही तो टाकू शकता, अवेलेबल नसेल तर मी 00 टाकू शकतो. पण 0 टाकताना मला फक्त 0 एंटर करायचा नाही आहे, एकच सिंगल. मला ते किती कॅरेक्टर्स पाहिजेत, टोटल 8 कॅरेक्टर्स, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 कॅरेक्टर्स. सो या पद्धतीमध्ये मला ते डेटा भरायचा आहे. तर हे झालं KWच्या बाबतीमध्ये. मी कॉपी करून घेतो. KWH आपण नंतर बघूया. पहिले KVA जे अवेलेबल नाही आहे माझ्याकडे, KVH आणि RKVH या पद्धतीमध्ये मला 00 एंटर करायचं आहे. आता KWH जे काउंटर आहे आपलं असेसमेंट युनिटसाठी, तर बऱ्याच लोकांचा इथे प्रॉब्लेम असा होतो की KWHमध्ये आपण असेसमेंट रिक्वायर्ड येस केल्यानंतर आपण इथे फायनल रीडिंग टाकतो. मी पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो की असेसमेंट रिक्वायर्ड आपण येस त्याच केसमध्ये करणार आहोत की ज्या केसमध्ये माझ्याकडे फायनल रीडिंग अवेलेबल नाही आहे त्या मीटरची. अशा केसमध्ये मला असेसमेंट रिक्वायर्डमध्ये येस करायचे आहे. आणि KWHला असेसमेंट टाकताना मला काय टाकायचं आहे, तर मला फक्त आणि फक्त युनिट्स टाकायचे आहे. याच्यामध्ये काही म्हणजे सबडिव्हिजन जे स्टाफ आहे त्यांनी असेसमेंट रिक्वायर्डमध्ये येस केलं आहे किंवा असेसमेंट रिक्वायर्डमध्ये नो करून KWHला त्याची फायनल रीडिंग टाकली आहे. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जर त्या कन्झ्युमरची मी फायनल रीडिंग टाकली, सपोज ती आहे 13,250, ही त्याची जर मी फायनल रीडिंग टाकली असेसमेंट म्हणून, तर तेवढ्या युनिटचं त्या कन्झ्युमरला बिल जनरेट होणार आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, जर फायनल रीडिंग असेसमेंट म्हणून मी असेसमेंटच्या कॉलमला भरली तर त्या कन्झ्युमरला तेवढ्या युनिटचं बिल जनरेट होईल. म्हणजे जर त्याची जर फायनल रीडिंग 13,250 असेल तर त्या कन्झ्युमरला 13,250 युनिटचं बिल जनरेट होईल, जे की चुकीचं आहे. सो मग असेसमेंट भरताना मी काय करतो, तो असेसमेंट भरताना मला ती युनिट्समध्ये टाकायची आहे. तो युनिट म्हणजेच फॉर एक्झाम्पल की मला त्याला 200 युनिटचं बिल जनरेट करायचं आहे किंवा 250 युनिटचं बिल जनरेट करायचं आहे किंवा 350 युनिटचं बिल जनरेट करायचं आहे. सो त्या पद्धतीमध्ये मी ती रीडिंग भरणार आहे. तर फॉर एक्झाम्पल या कन्झ्युमरला मला 400 युनिटचं बिल जनरेट करायचं आहे. सो बाकीचे स्लॉट तर मी 00 भरले कारण माझ्याकडे अवेलेबल नव्हते. आता प्रश्न राहिला KWHचा. सो KWHमध्ये भरताना मी काय भरतो,
1 2 3 4 5 आणि 400 युनिटची त्याची असेसमेंट. माझ्याकडे जी 400 युनिटची असेसमेंट आहे त्याचे कॅरेक्टर्स होते 3. टोटल कॅरेक्टर्स मला भरायचे होते 8. सो 3 कॅरेक्टर्स माझ्याकडे अवेलेबल होते. मी पहिले 5 कॅरेक्टर्स मी 0 ॲड केले. सो टोटल माझे कॅरेक्टर झाले 8. सो या पद्धतीमध्ये हा डेटा ह्याच्यामध्ये भरायचा आहे. सो हे 400 युनिटची असेसमेंट माझी याच्यामध्ये भरली. आता याच्यानंतरचा जो कॉलम आहे इम्पोर्ट स्लॉट वाईज असेसमेंट KWH काउंटर. आता याच्यात जर आपण बघितलं तर जी आपण KWHची आपण जी इथे टोटल जी रीडिंग भरली 400 असेसमेंटची ती मला या स्लॉट्समध्ये डिवाईड करायची आहे. आता डिवाईड करताना मी कशी करतो, जर आपल्याकडे स्लॉट वाईज रीडिंग असेल तर तुम्ही स्लॉट वाईज करू शकता. जर स्लॉट वाईज अवेलेबल नसेल तर सिम्पल वेमध्ये KWH आपल्याला 400 युनिट आपल्याला टाकणं आहे, तर स्लॉटमध्ये 4 स्लॉटमध्ये ते इक्वली डिवाईड करा. सो करताना अगेन कॅरेक्टर्स हे लक्षात घ्या मित्रांनो की तेवढे कॅरेक्टर्सच आपल्याला टाकायचं आहे. 1 2 3 4 5 आणि 100. सो हे 100 जे आहे हे मी 4 स्लॉट टाकतो. 2 3 आणि 4. आता तुम्ही बघू शकता याचा मी थोडासा कलर जरा चेंज करतो. 3 4 5 येस. आता तुम्ही बघू शकता आपण 4 स्लॉटला 100 100 100 100 या पद्धतीमध्ये आपण असेसमेंटचे जे आपण KWH पहिल्या कॉलमला भरले होते त्याचे आपण इथे बायफर्केशन टाकलं. म्हणजे 100 4 स्लॉटला टोटल झाली 400 जी याच्याशी मॅच झाली पाहिजे. तर इथे जर तुम्ही 350 टाकलं तर ते 350 तुम्हाला या 4 स्लॉटमध्ये डिवाईड करायचं आहे. 300 टाकलं तर 300 या स्लॉटमध्ये डिवाईड करायचं आहे. तर या पद्धतीमध्ये आपल्याला ती रीडिंग याच्यामध्ये भरायची आहे. आता याच्यानंतर आहे असेसमेंट रिझन. तर रिझन आपण काय देणार असेसमेंटसाठी, तर फॉल्टी मीटर आहे किंवा मग त्याचं रीडिंग अवेलेबल नाही आहे, RNA आहे, RNT आहे. सो फॉल्टी मीटर आहे 01 01 ह्या पद्धती मला ते टाकायचं. तर हे झालं इम्पोर्ट मीटरचं. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आपण सोलर मीटरचं रीडिंग कसं टाकायचं ते बघतो आहे. इम्पोर्टचं मीटर टाकलं स्लॉट वाईज, असेसमेंट रिक्वायर्ड येस केल्यानंतर टोटल टाकली, त्याचं स्लॉट वाईज रीडिंग टाकलं आणि रिझन कोड टाकला. सेम वेमध्ये एक्सपोर्टचं टाकायचं आहे. बदल काहीच नाही, सेम आहे. एक्सपोर्ट मीटरमध्ये सुद्धा सगळे कॅरेक्टर्स दिलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 0 अवेलेबल नाही आहे म्हणून 0 टाकलं आहे मी. KW KVA KVAH आणि RKVH. आता जशी आपण इम्पोर्ट मीटरला आपण त्याला असेसमेंट दिली 400 युनिटची, तशीच मला एक्सपोर्टसाठी पण त्याला असेसमेंट द्यायची आहे. तो एक्सपोर्टमध्ये मी टाकला सपोज KWHला 1 2 3 4 5 600 म्हणजे 600 युनिटची मला त्याची एक्सपोर्ट मीटरची असेसमेंट द्यायची आहे. सो हे टाकल्यानंतर मला अगेन ती जी 600 युनिटची आपण असेसमेंट एक्सपोर्ट मीटरची टाकली तिची मला बायफर्केशन या 4 स्लॉटमध्ये द्यायचं आहे. ते मला इथं एंटर करायला लागेल. आता 600 युनिट मला इक्वली पण मी याच्यामध्ये डिवाईड करू शकतो किंवा तुमच्याकडे अवेलेबल असेल स्लॉट वाईज तर तुम्ही स्लॉट वाईज टाकू शकता. आता 4 स्लॉटमध्ये टाकायचे मला, तर मी कसं टाकणार 150 युनिट. सो 1 2 3 4 5 150 300 दुसऱ्या स्लॉटमध्ये, तिसऱ्या स्लॉटला टाकलं 450 आणि चौथ्या स्लॉटला 150, टोटल झाली 600 युनिट. सो अशा पद्धतीमध्ये 150 मी इक्वली डिवाईड केले. टोटल माझी झाली KWHला मॅच झाली 600 युनिट. सो एक्सपोर्ट मीटरचं त्याच्यानंतर जे आपल्याला टाकायचं आहे असेसमेंट रिझन. अगेन असेसमेंट रिझन इज फॉल्टी मीटर. सो फॉर 01 आणि शेवटी आपण बघू शकता RKVHचं जे आहे इम्पोर्ट असेसमेंट युनिट फॉर RKVH लीड आणि एक्सपोर्ट असेसमेंट युनिट फॉर RKVH लीड. सो हे अवेलेबल असेल तर 0 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 8 युनिट्स. सो ह्या पद्धतीमध्ये आपल्याला हे असेसमेंटचा डेटा भरायचा आहे. आता तुम्ही बघू शकता मी जे कॉलम हायलाईट केलं होतं ग्रीनमध्ये AA तिथपर्यंत आपण आलेलो आहोत. आपण हे सुरुवातीला असेसमेंट रिक्वायर्डमध्ये येस केलं होतं. सो या पद्धतीमध्ये म्हणजे ही असेसमेंट इथे संपलेली आहे. मग आता या केसमध्ये मला पुढच्या कॉलम भरायचे आहेत का, तर ते भरायची गरज नाही. हे तुम्ही हाईड करू शकता किंवा त्याला तुम्ही 00 एंटर करू शकता. दोन्ही शक्यतो सर्वांनी युनिफॉर्मिटी ठेवा. पुढचं जे कॉलम आहे ते तुम्ही हाईड करू शकता इन केस ऑफ असेसमेंट. आता हे झालं असेसमेंटच्या बाबतीमध्ये. आता असेसमेंटच्या बाबतीमध्ये आणि ते सुद्धा
सोलर मीटरच्या बाबतीमध्ये आता जर हा कंझ्युमर सोलर मीटरचा नाही आहे तर मग मला काय करायचं आहे तर ते आपण बघूया. त्यासाठी आधी एंटर केलेली जी आहे ते मी डिलीट करतो. राईट. सो असेसमेंट रिक्वायर्ड येस केलं होतं आपण सोलर कंझ्युमरसाठी. आता असेसमेंट रिक्वायर्ड आपण करूया नॉर्मल कंझ्युमरसाठी जो सोलरचा नाही आहे पण TODमध्ये आहे. सो मी असेसमेंट रिक्वायर्ड येस केलं. अगेन ओल्ड मीटर असेसमेंट युनिट. आता इथे आपण इम्पोर्ट शब्द बघितला तर फक्त सोलरचंच एंटर करायच्यासाठी डेटा दिला आहे का तर तसं नाही आहे. नॉर्मल मीटर असेल तर आपण इम्पोर्ट हा शब्द इग्नोर करू शकता. मग ते नॉर्मल मीटरसाठी झाले पण मेन्शन कॅरेक्टर्स त्याचे 8च झाले पाहिजेत. सो असेसमेंट रिक्वायर्ड येस केलं आहे. KWHला माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. 1 2 3 4 5 6 7 8 हे झालं माझं KWHचं काउंटर. KWHला मला त्याला अगेन 400 युनिटचे मला त्याला असेसमेंट द्यायची होती. सो 1 2 3 4 5 400 हे मी टाकलं KWHला. बाकी सगळे स्लॉट्स माझे 0 0. हे झालं हेडरचं रिडिंग म्हणजे समेशन ऑफ रिडिंग असेसमेंट युनिटचं. रिडिंग नाही सॉरी असेसमेंट युनिट. आता जे 400 युनिटची मी असेसमेंट दिली ती मला याच्यात बायफर्केशन करायचं जशी आपण मागे केली होती. 3 4 5 आणि 100. ते 100 फर्स्ट स्लॉटला 100, सेकंड स्लॉटला 100, थर्ड स्लॉटला 100 आणि फोर्थ स्लॉटला 100. सो ही झाली माझी असेसमेंटची युनिट. टोटल ऑफ ऑल स्लॉट्स 400 जी माझ्या या पहिल्या हेडरच्या याच्याशी मॅच होते. सो असेसमेंट रिझन आता शेवटचं जे असेसमेंट रिझन आहे तिथे मी टाकलं फॉल्टी मीटर 0 1 पास. आता हा कंझ्युमर नॉन सोलरचा होता. सो नॉन सोलरच्या मीटरसाठी मी इम्पोर्टचं जे इग्नोर केला वर्ड. आता हे कॉलम मी एवढे भरले. आता एक्सपोर्ट माझ्याकडे अवेलेबल नाही आहे कारण तो नॉन सोलर आहे. सो पुढचा जो डेटा आहे तो भरायची गरज नाही आहे. तो तुम्ही ब्लँक ठेवू शकता किंवा ब्लँक ठेवण्यापेक्षा त्याच्यामध्ये तुम्ही 0 0 ॲड करा. पण 0 ॲड करताना एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की जे कॅरेक्टर्स आहेत ते वरती मेन्शन केलेल्या कॅरेक्टर्सप्रमाणे 8 कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये झाले पाहिजेत. बाकीचा जे डेटा आहे AA कॉलमपर्यंतचा हा फक्त आपल्याला असेसमेंटसाठी भरायचा आहे. आता हे झालं असेसमेंट रिक्वायर्ड येस केलं आपण अशा कंझ्युमरसाठी. आता असेसमेंट रिक्वायर्ड जेव्हा आपण नो करणार आहोत असेसमेंट रिक्वायर्ड आपण नो कुठल्या कंझ्युमरच्या केसमध्ये करणार आहोत की ज्या कंझ्युमरचं माझ्याकडे मीटरचं रिडिंग अवेलेबल आहे दॅट इज फायनल रिडिंग. त्या केसमध्ये मी इथे काय करतो असेसमेंट रिक्वायर्ड नो. असेसमेंट रिक्वायर्ड नो केल्यानंतर मित्रांनो आपल्याकडे फायनल रिडिंग असणं खूप गरजेचं आहे आणि ते सुद्धा स्लॉट वाईज रिडिंग असणं खूप गरजेचं आहे. जर इन केस स्लॉट वाईज रिडिंग नसेल तर आपण ते कशा पद्धतीत टाकू ते पण आपण बघूया. सो आता मी असेसमेंट रिक्वायर्डमध्ये नो केलं. नो केल्यानंतर पहिले जे कॉलम आहेत जे मी आता ग्रीनमध्ये हायलाईट केले होते कॉलम नंबर F ते कॉलम नंबर AA हे कॉलम मला असेसमेंट रिक्वायर्ड जेव्हा मी नो करतो त्यावेळेला मला हे कॉलममध्ये काहीही डेटा भरायचा नाही आहे. ते तुम्ही ब्लँक ठेवू शकता किंवा त्याला तुम्ही 0 एंटर करू शकता प्रोव्हाइडेड दॅट ते वरचे कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये मॅच झाले पाहिजेत. आता असेसमेंट रिक्वायर्ड मी नो केलं आहे तर मला आता फायनल रिडिंग याच्यामध्ये टाकायचे आहे. सो जो आपला कॉलम आहे AB जो मी आता याच्यामध्ये येल्लोमध्ये हायलाईट केला आहे. सो येलो कॉलम हायलाईट केलेला जो आहे AB तिथून पुढे आपली सुरुवात होणार आहे असेसमेंट रिक्वायर्ड नोमध्ये. सो पहिला जो आपला काउंटर आहे KW अगेन जो आपल्याकडे अवेलेबल नाही आहे. 15 कॅरेक्टर्स आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 कॅरेक्टर्स मी याच्यामध्ये टाकले. KWHला मी सध्या ब्लँक ठेवतो. बघूया KWHमध्ये काय टाकायचं आहे. सो बाकी जे काउंटर आहेत KVA वगैरे ते जर अवेलेबल असतील तुमच्याकडे तुम्ही टाकू शकता. अवेलेबल नसतील तर 0 टाकू शकता. आता KWHमध्ये या कंझ्युमरची माझ्याकडे रिडिंग अवेलेबल आहे. सपोज फायनल रिडिंग आहे 13,259. सो मी एंटर करताना 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कॅरेक्टर झाले आणि 5 कॅरेक्टर्सचं माझं रिडिंग 13,259 KWH. या पद्धतीमध्ये आपल्याला हे रिडिंग याच्यामध्ये टाकायचं आहे. आता हे तुम्ही बघू शकता हे झालं समेशन ऑफ हेडर रिडिंग. समेशन ऑफ हेडर रिडिंग इन केस ऑफ इम्पोर्ट मीटर. जर सोलर मीटर असेल तर
हेडर रिडिंगची ही झाली टोटल. आता हे जे हेडर रिडिंग आहे आपण बघू शकता की TOD मीटर जे आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की TOD मीटर हे स्लॉट वाईज रिडिंगमध्ये येतात. जर आपल्याकडे स्लॉट अवेलेबल असतील तर त्याचे स्लॉट जे आपल्याला पुढे दिलेले आहे स्लॉट 1, 2, 3 आणि 4. आता स्लॉट 1 म्हणजे आपला A स्लॉट, स्लॉट 2 म्हणजे आपला B स्लॉट, स्लॉट 3 म्हणजे आपला C आणि स्लॉट 4 म्हणजे आपला D स्लॉट. सो स्लॉट 1मध्ये भरताना मला अगेन रिडिंग अवेलेबल असेल तर याच्यामध्ये आपण स्लॉट वाईज एंट्री करू शकतो. जर नसेल तर मग काय करायचं. सो मग मी काय करतो, हेडरचं जे रिडिंग आहे ते मी ऑलरेडी भरलेलं आहे जे माझ्याकडे अवेलेबल होतं. माझ्याकडे आता फक्त स्लॉट वाईज रिडिंग अवेलेबल नाही आहे. मग मी या केसमध्ये काय करतो, पहिला जो आपला स्लॉट आहे स्लॉट ए किंवा स्लॉट 1 त्यामध्ये मी सगळे 0 एंटर करतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 कॅरेक्टर्स. हे 0 एंटर केल्यानंतर मी ते सगळीकडे कॉपी पेस्ट करून घेतो. 5. सो हा झाला माझा पहिला स्लॉट ए. आता माझ्याकडे रिडिंग अवेलेबल नव्हतं म्हणून मी सगळे 0 टाकले. रिडिंग अवेलेबल असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये एंट्री करू शकता. सो हे झाले स्लॉट वाईज रिडिंग. आता स्लॉट बीमध्ये मी काय करतो, मी स्लॉट हेडरमध्ये आपण रिडिंग टाकलं होतं. जर आपण आता बघितलं असेल तर 13,259 आपण हेडरमध्ये KWचं रिडिंग टाकलं होतं. सो आता मी स्लॉट 2मध्ये काय करतो टाकताना, एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जर इन केस TOD मीटरचं रिडिंग अवेलेबल नसेल आपल्याकडे फायनल रिडिंग म्हणजे इन केस स्लॉट वाईज रिडिंग अवेलेबल नसेल तर हेडरला जे रिडिंग आपण टाकलेलं आहे तेच रिडिंग आपण B स्लॉटमध्ये भरावं जेणेकरून ते रिडिंग हेडरशी मॅच होईल आणि बाकी स्लॉटमध्ये आपण ते 0 भरलं तरी ते सगळी टोटल जी आहे ती त्या हेडरची मॅच होते. सो B स्लॉटमध्ये भरताना अगेन 15 कॅरेक्टर्स माझे मॅच झाले. KWHला मी काय टाकणार आहे तर मी हेडरला रिडिंग टाकलं होतं 13,259. सो अगेन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 13,259 या पद्धतीमध्ये ते रिडिंग मी टाकलं. KVAला अगेन मी मेन्शन करतो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. सो या पद्धतीमध्ये बाकीचे जे स्लॉट आहेत ते माझे राहिले 0 0. हे झालं स्लॉट बीचं. आता स्लॉट 3मध्ये टाकताना मी काय करणार आहे तर सगळे माझे कॅरेक्टर्स जे आहेत ते जाणार आहेत 0 0 कारण माझ्याकडे ते अवेलेबल नाही आहे म्हणून. जर पुन्हा एकदा सांगतो स्लॉट वाईज रिडिंग अवेलेबल असेल तर तुम्ही स्लॉट वाईज रिडिंग टाकू शकता. फक्त ते तेवढ्या कॅरेक्टर्समध्ये आलं पाहिजे. या पद्धतीमध्ये. त्याच्यानंतरचा जो आपला कॉलम आहे तो आहे RKVS लीडचा. तेही माझ्याकडे अवेलेबल नाही आहे सो मी त्याला 0 टाकतो. आता याच्यात तुम्ही बघू शकता RKVS लीडमध्ये सुद्धा पहिलं जो आहे तो हेडर दिला आहे आणि त्याच्यानंतर तेच हेडरची याच्यामध्ये आपल्याला स्लॉट वाईज टोटल द्यायची आहे. जर इथे मी टाकलं 100 तर ह्या 4 स्लॉटमध्ये ते 100 युनिट मला डिवाईड करायचे. म्हणजे 100 टाकलं तर 25 25 25 25 पण 25 टाकताना मला कसं टाकायचं आहे ते याच्यामध्ये आपण एंट्री करूया. शेवटचे 2 0 मी डिलीट केले. 100. आता हे जे 100 मी हेडरला टाकले RKVS लीड ते मी स्लॉट 1मध्ये डिवाईड करतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 25 टोटल माझे झाले 15 कॅरेक्टर्स. सो हे 25 थर्ड स्लॉटला 25 आणि फोर्थ स्लॉटला 25 चारही स्लॉटची टोटल झाली 100 हेडरला. सो या पद्धतीमध्ये आपल्याला ते रिडिंग टाकायचं आहे. आता एक्सपोर्टसाठी इन केस ऑफ सोलर आपण अजूनही सोलरचंच बघतो आहे. सो सोलरचं टाकताना सुद्धा एक्सपोर्टमध्ये सुद्धा मला त्याच पद्धतीमध्ये डेटा भरायचा आहे. KW KVA KVH RKVH माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. सो मी हे सगळे स्लॉट भरणार आहे 0मध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 कॅरेक्टर्स. सो हेच मी सगळीकडे कॉपी करून घेतो. KVA KVH आणि RKVH. आता KWHला माझ्याकडे एक्सपोर्ट मीटरचं रिडिंग अवेलेबल आहे सपोज 20,250.
तर मी 20,250 टाकणार का, तर मला ते 15 कॅरेक्टर्समध्ये रीडिंग टाकायचं आहे. 15 कॅरेक्टर्समध्ये टाकताना अगेन मी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कॅरेक्टर झाले आणि 5 कॅरेक्टर्सचं माझं रीडिंग 20,250. सो सेम वेमध्ये जसं आपण इम्पोर्टचं भरलं, हेडरला आपण रीडिंग टाकलं आणि ते आपण स्लॉट वाईज भरलं, तसंच आपल्याला एक्सपोर्टचं भरायचं आहे. एक्सपोर्टचं आपण हेडरला रीडिंग टाकलं 20,250 आणि आता स्लॉटमध्ये जे भरायचं आहे, पहिल्या स्लॉटला माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, सो मी ते 0 एंटर करतो. आता येतो आपण बी स्लॉटला बाकीचे जे काउंटर आहेत ते मी 0 एंटर करणार आहे ड्यू टू नॉन अवेलेबिलिटी ऑफ स्लॉट वाईज रीडिंग. तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकता. KWHला आता मला एंटर करायचं आहे बी स्लॉटला. मला किती मी फायनल रीडिंग टाकलं होतं एक्सपोर्टचं 20,250. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 20,250. सो हे झालं माझं स्लॉट बीचं रीडिंग. या पद्धतीमध्ये डेटा एंटर केल्यानंतर तिसऱ्या स्लॉटला अगेन माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. सो हे मी टाकले. ऑल स्लॉट्स माझे 0 मेन्शन करत आहे मी ड्यू टू नॉन अवेलेबिलिटी ऑफ स्लॉट वाईज रीडिंग. चौथ्या स्लॉटला पण सेम. आता आपल्याकडे जे एक्सपोर्ट मीटर आहे त्याचा RKVचं पण आपल्याला लीड भरायचं आहे याच्यामध्ये. सो अगेन हेडरमध्ये माझ्याकडे RKVH अवेलेबल होता 200. टाकताना कसं टाकणार आहे मी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 250. 15 कॅरेक्टर्सचं माझं हेडरचं रीडिंग झालं. आता हे जे 250 आपण याच्यात एंटर केलं हेच मला इथे स्लॉट वाईज डिवाईड करायचं आहे. मी 250 चारही स्लॉटमध्ये माझं इक्वली डिवाईड व्हायला पाहिजे. जर इन केस तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकता. 250ला मी टाकतो. पहिल्या स्लॉटला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 250 62.50. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, यामध्ये तर बरेचसे मीटरचे रीडिंग्स आपल्याकडे पॉईंटमध्ये अवेलेबल आहेत. सो बऱ्याचशा लोकांना हे कन्फ्युजन आहे की पॉईंट जर अवेलेबल आहे तर मग 15 जे आपल्याला कॅरेक्टर्स टाकायचे आहेत ते पॉईंटच्या नंतरचे पण कॅरेक्टर्स कन्सिडर करायचे आहेत का, तर तसं नाही आहे मित्रांनो. पॉईंटच्या अगोदर आपल्याला 15 कॅरेक्टर्स टाकायचे आहेत किंवा ते जे रीडिंग आहे पॉईंटमध्ये जे दिलेलं आहे, आता इथे सपोज फॉर एक्झाम्पल 62.50 आलेलं आहे, तर त्याला तुम्ही कन्वर्टही करू शकता टू द नियरेस्ट डिजिटमध्ये. जे 62.50 आहे तर 63 होईल किंवा मग 62 तुम्ही टाकू शकता. तसं तुम्ही दुसऱ्या स्लॉटला मग फक्त त्याला ॲडजस्ट करा. जिथे जा आता मी 62.50 टाकलं आहे, तर इथे मग टाकताना मी काय टाकणार आहे 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 63 किंवा 62. सो ह्या पद्धतीमध्ये तुम्ही ते रीडिंग टाकू शकता. तसं स्लॉट जे तिसरा आपला जो स्लॉट आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते रीडिंग भरायचं आहे. आणि चौथा स्लॉट सो ह्या पद्धतीमध्ये माझी रीडिंग याच्यामध्ये मी टाकली. हेडरची रीडिंग माझी इथे मॅच झाली पाहिजे. 1 2 3 आणि 4 स्लॉटची टोटल माझी हेडरला आली पाहिजे. आता त्याच्यानंतर शेवटचा आपला मीटर रीडिंगचा सोर्स. तो सोर्स आपला इथेच ओपन असेल. मग अशा आपण जसं डिस्कस केलं, मोबाईल ॲप आहे, MRI आहे किंवा अजून काही आहे. सो तो आपला इथे तो सोर्स येणार आहे ओल्ड मीटर रीडिंगचा. सो या पद्धतीमध्ये आपल्याला हा डेटा भरायचा आहे. आता हे झालं सोलरच्या केसमध्ये. आता नॉन सोलरच्या केसमध्ये काय करायचं आहे, तर बऱ्याचशा लोकांचं हे कन्फ्युजन झालं आहे याच्यामध्ये की इम्पोर्ट दिला आहे, एक्सपोर्ट दिलं आहे, तर माझे सोलरचे मीटर नाही आहेत, मग मी त्याच्यामध्ये रीडिंग कसं टाकणार. सो एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, ते जे सोलरचं जे मेन्शन केलं आहे ते फक्त आणि फक्त आपल्या अंडरस्टँडिंगसाठी मेन्शन केलेलं आहे हेड ऑफिसने. टाकताना तुम्हाला तसंच टाकायचं आहे. जर आता फॉर एक्झाम्पल आपण बघूया, इन केस ऑफ नॉन सोलर मीटर असेसमेंट रिक्वायर्ड मी नो केलेली आहे. आता मला याच्यामध्ये टाकताना असेसमेंटचं कॉलम मला मध्ये काहीच भरायचं नाही, कारण असेसमेंट रिक्वायर्ड आपण नो केलेली आहे.
त्या असेसमेंट रिक्वायर्ड येसच्या कॉलममध्ये काय करायचं आहे, तर F2 पर्यंतचे कॉलम मला भरायचे आहेत. असेसमेंट रिक्वायर्ड नोच्या नोच्या केसमध्ये मला AB पासून पुढचे कॉलम भरायचे आहेत. तो आता माझा सोलरचा कंझ्युमर नाही आहे, पण इथे तर इम्पोर्ट मेन्शन केलं आहे. मग कसं करणार? सो इम्पोर्ट हा शब्द तुम्ही इग्नोर करा. हेडरची रिडिंग तुम्ही याच्यात एंटर करा. अगेन KWला अवेलेबल असेल तर KWची रिडिंग, फोर 359 फायनल रिडिंग. तसंच KWH 1 2 3 4 5 6 7 8 9 10 13 259. KVA अवेलेबल नाही आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. KVH अवेलेबल नाही आहे. अगेन अवेलेबल नाही आहे म्हणून मी 0 टाकतो त्याच्यामध्ये. अगेन RKVH अवेलेबल नाही आहे, 0 करतो. त्याच्यानंतर आता हे जे आपण याच्यामध्ये रिडिंग टाकलं हेडरला, तेच आपल्याला या स्लॉट्समध्ये बायफार्केट करायचं आहे. KWमध्ये, KWHमध्ये, KVAमध्ये, KVHमध्ये आणि RKVHमध्ये. जसं आपण मगाशी डिस्कस केलं, इन केस अवेलेबल नसेल तर स्लॉट ए जो आहे, म्हणजे पहिला जो स्लॉट आहे त्याला तुम्ही सगळे 0 0 एंटर करा. जसं आता आपण करणार आहोत 0 0 0 0 आणि 0. त्याच्यानंतरचा जो आपला B स्लॉट आहे, त्या B स्लॉटमध्ये आपण KWला अगोदर हेडरला किती रिडिंग भरलं होतं आपण? 4359. सो मी KWHचा बीचा जो माझा स्लॉट आहे त्याला मी रिडिंग भरतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 4359. तसंच माझं KWचं रिडिंग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 13 259. KVA माझ्याकडे अवेलेबल नव्हते. सो अगेन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 0 0 एंटर केले अवेलेबल नसल्यामुळे. अवेलेबल असेल तर तुम्ही ते भरू शकता. 0. अगेन स्लॉट 3 0 सगळीकडे. स्लॉट 4 अगेन 0. मी पुन्हा रिपोर्ट करतो आहे मित्रांनो, माझ्याकडे फायनल रिडिंग अवेलेबल नाही आहे. बाकी याचं स्लॉट वाईज रिडिंग अवेलेबल नाही आहे म्हणून मी ते 0 0 टाकतो आहे. जर तुमच्याकडे स्लॉट वाईज रिडिंग अवेलेबल असेल तर प्लीज स्लॉट वाईज रिडिंग एंटर करा. फक्त टाकताना एक गोष्ट लक्षात या की ते 15 डिजिट्सचं किंवा 15 कॅरेक्टर्समध्ये त्याच्यामध्ये आलं पाहिजे. अगेन RKVHला मला हेडरला रिडिंग अवेलेबल नाही आहे तर मी 0 केलं. स्लॉट वाईज रिडिंगमध्ये पण माझी 0 असणार. जर RKVH लीड माझ्याकडे हेडर रिडिंग अवेलेबल असेल तर ते हेडर मला या स्लॉटमध्ये डिवाईड करायचं आहे. स्लॉट वाईज रिडिंग अवेलेबल असेल तर. आता हे तर मी रिडिंग टाकून झालं माझं सगळं याच्यामध्ये. मग आता एक्सपोर्ट मीटरचं काय करायचं? आता आपण तो नॉन सोलर कन्झ्युमरचं डेटा कसं भरायचं ते आपण बघत होतो. मग मला एक्सपोर्ट टाकायची गरजच पडत नाही. मी मगाशीच म्हटलं तुम्हाला की वरती इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट जे मेन्शन केलं आहे शब्द, ते फक्त सोलर मीटरचं रिडिंग कसं टाकायचं त्यासाठी त्यांनी एक्झाम्पल म्हणून टाकलं आहे त्याच्यामध्ये. सोलर मीटर नसेल तर ते तुम्ही शब्द इग्नोर करा, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट. आणि जी रिडिंग आता आपण जशी टाकली त्या पद्धतीमध्ये रिडिंग टाका. आता नॉन सोलर आहे तर एक्सपोर्ट मीटरमध्ये मी काही टाकत नाही आहे. डायरेक्टली आय एम गोईंग टू लास्ट कॉलम, ओल्ड मीटर रिडिंग सोर्स, जी आपण मगाशी बघितली मोबाईल ॲप. मग 10 कॅरेक्टर्स पाहिजे तर मोबाईल_ॲप. MRI असेल तर MRIच्या केसमध्ये सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. 0 0 ॲड करून MRI करा. तर त्या पद्धतीमध्ये तुम्ही ते करू शकता. सो ह्या पद्धतीमध्ये सगळा डेटा भरून TOD नॉन TOD जो डेटा भरून तो तुम्ही लवकरात लवकर सबमिट करा. पुन्हा एकदा मी सांगतो, असेसमेंट रिक्वायर्ड येस किंवा नो. इन केस ऑफ TOD मीटर जर असेसमेंट रिक्वायर्ड येस केली तर कॉलम नंबर F टू कॉलम नंबर AA इथपर्यंतचाच डेटा भरायचा आहे. त्याच्या पुढचा डेटा भरायचा नाही आहे. इन केस ऑफ असेसमेंट रिक्वायर्ड येस, मग तो सोलर असो किंवा नॉन सोलर असो. इन केस ऑफ असेसमेंट रिक्वायर्ड नो, कॉलम नंबर F पासून ते कॉलम नंबर AA पर्यंत कुठलाही डेटा भरायचा नाही आहे. इन केस ऑफ असेसमेंट रिक्वायर्ड नो, आणि कॉलम नंबर AB पासून ते पुढेपर्यंतचा डेटा आपल्याला भरायचा आहे. इन केस ऑफ असेसमेंट रिक्वायर्ड नो. असेसमेंट रिक्वायर्ड नो त्या केसमध्ये, ज्या केसमध्ये माझ्याकडे फायनल रिडिंग स्लॉट वाईज अवेलेबल आहे. असेसमेंट रिक्वायर्ड येस, मला असेसमेंटच्याच कॉलममध्ये फक्त भरायचं आहे. इन केस ऑफ माझ्याकडे फायनल रिडिंग अवेलेबल नाही आहे.
सो या पद्धतीमध्ये हा डेटा आपल्याला भरायचा आहे मित्रांनो. सो आय होप की हे व्हिडिओ तुम्हाला दोन्ही अगोदरचा नॉन TODचा व्हिडिओ आणि TODचा व्हिडिओ दोन्ही तुम्हाला म्हणजे हेल्पफुल राहतील. सो एक छोटासा प्रयत्न होता माझा की जेणेकरून आपली माहिती जी आहे ती व्यवस्थित झोनला किंवा कन्सोलला अपलोड व्हावी आणि एक एरर फ्री माहिती आपली जावी. त्यासाठी हा छोटासा एक प्रयत्न होता माझ्याकडून. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.